शिवाजी न्यारे यांचा मुलगा माझ्या आईचा खून रविवारी प्रकाश पाटील व त्याची पत्नी मंगल पाटील व त्याच्या घरातल्यांनी प्लॅनिंगपूर्वक हेतूने माझ्या आईचा खून दागिने व पैशाच्या वादातून केला। त्यानंतर माझ्या आईची बॉडी डिस्पोज करण्यासाठी मुंबईला घेऊन गेलेत। त्यामध्ये त्यांचा प्रकाश पाटील याचा भाचा संदेश पाटील हाही इन्व्हॉल्व होता आणि या सर्वांना फाशी शिक्षा व्हावी हीच माझी विनंती। मी सचिन पाटील, पीडित महिला सुरेखा शिवाजी न्यारे आमची बहीण असून तिच्यावरती जो आता रविवारी तिथं निर्गुण खून केला, हा खून फक्त आणि फक्त पैशाच्या आर्थिक व्यवहारासाठीच केलेला आहे। मीडियावरती जे आपलं सध्या जे व्हायरल चाललेलं आहे, जे अनैतिक संबंध, लग्नासाठी दबाव वगैरे, हे पूर्णपणे खोटं आहे। त्यासाठी सर्व मीडियांनी इव्हन आमच्या पोलिसांनी देखील आम्हाला सहकार्य करावे आणि आमच्या बहिणीला याच्या सगळ्या गोष्टीतून पूर्ण सबळ पुराव्यानिशी चेक करून आमच्या बहिणीला प्रॉपर न्याय द्यावा आणि या सगळं घराची जे इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। जी आमच्या सरपंचाची जी हत्या झालेली आहे त्यामध्ये या पूर्ण कुटुंबाचा सहभाग आहे आणि ही बॉडी संगनमताने डिस्पोज करण्याचा त्यांचा प्रयत्न होता। तर आज आपण सोशल मीडियावरती पण बघतोय की या बाईचे चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न जो चालू आहे, त्यामध्ये मला एवढंच बोलायचं आहे की ज्या माणसाने खून केला त्या माणसाचं तो खरं बोलेल हे कशावर? तो माणूस साफ खोटं बोलतोय आणि या सर्वांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि यामध्ये जे जे इन्व्हॉल्व आहेत त्या सर्वांना यामध्ये सजा झाली पाहिजे आणि आमच्या सरपंचांना हा न्याय मिळालाच पाहिजे। पण सुरेखा शिवाजी न्यारे ही महिला आज जे काही पेपरला दिलेले आहे लग्नाची खोटी वार्ता, जे तिच्यावरती शिंतोड जे उडवलेले जात आहेत, हे पूर्णपणे चुकीचे आहे आणि आमच्या गावच्या सरपंच महिलेला ह्यो न्याय मिळावा। आज निराधार महिलांची खळबळ ह्या शावाडी तालुक्यात कोल्हापूर जिल्ह्यात उडालेली आहे, तर ह्याचा न्याय ह्या माध्यमातून आम्हाला ह्यो मिळालाच पाहिजे। काय भरती नाही झाली तर फी परत? होय, अगदी बरोबर ऐकलत आणि आम्ही फक्त आश्वासन नाही तर हमी देतो। राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी, विश्वास, गुणवत्ता आणि निकालांची परंपरा। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।